नमस्कार, मी प्रवीण चिडे. आझाद विदर्भ न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज राजुरा तालुक्यातील मुंडीगेट येथे आज शेतकऱ्याची एक मोठी समस्या आहे, ती म्हणजे धान उत्पादनाची. या मुंडीगेट येथील शेतकऱ्यांनी राजा राणी या बियाणाचे मोठ्या 70 ते 80 एकर मध्ये लागवड केली आणि आज ते रोगाच्या प्रादुर्भावाने आज शेतामध्येच वारून जात आहे. आणि याच मुळे शेतकरी मोठा संकटात सापडलेला आहे. आणि आपण शेतकऱ्याशी जाणून घेत आहोत की यामध्ये आपण कोणत्या कंपनीचे आणि कोणत्या कंपनीचे वाण लावले होते, आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेत आहोत की कशा प्रकारे ते शेतीमाल मरत आहे. मी भाऊजी शंकर जाबोर, सुबे या गावचा रहिवासी आहो. माझी शेती मुंडीगेट डोंगरगाव मध्ये आहे. तरी आम्ही न्यूजिवडू कंपनीचे धान लावले, राजा राणी म्हणून लावले होते. त्याच्यामध्ये लावून कमी जास्त 2 महिने होत आहे. 2 महिने त्याच्यानंतर पुरा धान मरतच आहे. आम्ही जे स्प्रे 3 वेळा स्प्रे झाला, 3 वेळा खत झालं, तरी काही धान रोखण्याच्या स्थितीत नाही. तर कंपनी याच्यामध्ये टाळाटाळ करत आहे. या कंपनीशी आम्हाला कंपनीनं मोबदला आता दिलेला मोबदला हे आमच्या आता अर्ध्या खर्चामध्ये झाला आहे. आता पुन्हा आमचा मोबदला द्यावा, कंपनी समोर कास्तकारी काम करून घ्यावं. आम्ही अग्री आहोत. कंपनीने तुम्हाला काही अशी हमी लिहून दिली होती का, किंवा करारपत्र असं लिहून दिलं होतं? करारपत्र लिहून दिलं. करारपत्रामध्ये असं नमूद केलं होतं त्याच्यामध्ये की ए ग्रेड, बी ग्रेड, सी ग्रेड लिहून देत असताना आता आम्ही धान पोटे सुद्धा नाही आला. अर्ध्या हंगामामध्ये या धान मरून जात आहे. याच्यामध्ये शेतकऱ्याला काय करावं? शेवटी शेतकऱ्याला पर्याय काय? कंपनीने काय केलं पाहिजे ना शेतकरी काय केलं पाहिजे हे आता तुम्ही ठरवू शकता. आता जर या पिकामुळे जर आपल्याला कोणतंही उत्पादन झालं नाही, तर आपल्याला यांनी अशी हमी का दिली होती की काही प्रमाणात आपल्याला पैसे देण्याचं आश्वासन दिलं होतं का? तुम्हाला नुकसान भरपाई म्हणून का त्यांनी देण्याचं आश्वासन दिलं होतं? हो, त्यानं बोललो होतं सोबत की पैसे आम्ही न पिकल्यास तुम्हाला आम्ही 50,000 रुपये एकरी भरपाई करून देऊ. हे त्यानं हमी आम्हाला दिली होती. मेहनत करा, आम्ही मेहनत करत आहोत. आता सर्व शेतकऱ्यांना 3 वेळा स्प्रे झालं, 3 वेळा खात झालं, सर्व करता सुद्धा धान मरून जात आहे. याच्यामध्ये जर्मिनीचा फरक आहे की सीडचा फरक आहे, आम्ही सांगू शकत नाही. तेवढे आपण तज्ञ नाही आहोत. तर हे बघू शकता, सुबईतील शेतकऱ्याची मोठी समस्या आहे. आणि त्यांचे जे लागवड केलेली जे मेहनत आहे, लागवड केलेला जो धान आहे शेतामध्ये हा करपून चाललेला आहे. त्यांना रोगाचा मोठा प्रादुर्भाव झाला किंवा बियाणं हे खराब असल्यामुळे या शेतीचं नुकसान होत आहे. राजा राणी धानाची लागवड करण्याकरिता आपण स्वतः त्या कंपनीकडे गेला होता की कंपनीवाले आपल्याकडे आले होते? कंपनी आमच्याकडे आली. कंपनीकडे आम्ही गेलो नाही. कंपनीशी आम्हाला माहित नाही कंपनी कोणती कंपनी आहे काय. कंपनी आमच्या दारापर्यंत आली, असं सीड लावणार हमी दिली आम्हाला. सीड आणून दिली स्वतः. एकरी 50,000 रुपये देतो, नाही न पिकल्यास एकरी 50,000 तुम्हाला आम्ही भरून देऊ, असं कंपनीचं आश्वासन होतं. पण आता जे धान मरत आहे, आता लोकल धान आमच्याकडे आहेत. हे धान इतके सुंदर आहेत की टाप धान आहे. आम्ही ते एक फवारणी केली फक्त त्याने. आता आमच्या 3 फवारण्या झाल्या, 3 खत झाले. याच्यामध्ये खत फवारण्या करून सुद्धा धान काही थांबत नाही आहे. खाली बुडापर्यंत चालला, पुरा मरत आहे. 90% धान मेला आता. तर आता कंपनी टाळाटाळ करत आहे. याच्यावर कंपनी आम्हाला सोल्युशन का देते? आता आम्हाला कंपनीशी मोबदला पाहिजे. आम्हाला शेतकऱ्याला मोबदला दिल्याशिवाय शेतकरी काही हा जमणार नाही. शेतकरी आता घरून पैसे खर्च केलेला आहे ऑलरेडी. शेतकऱ्यांना आम्हाला पैसे द्यावं. ही कंपनी टाळाटाळ करत आहे. त्यामुळे शेतकरी या कंपनीचे जे ठेकेदार आहे त्यांना जाब विचारत आहे की आम्हाला नुकसान भरपाई दिल्याशिवाय आम्ही तुम्हाला इथून जाऊ देणार नाही, अशी त्यांची भूमिका आहे शेतकऱ्यांची. तर यांच्याकडून जाणून घेऊया. हे कंपनीचे ज्यांनी सुपरवायझर आहे, ज्यांनी देखरेख केली, देखरेखीखाली सर्व उत्पादन घेतलं गेलं, परंतु उत्पादनाच्या ऐन टाइमवर शेतातच धान करपू लागला. त्यामुळे यांच्याकडून जाणून घेऊया. हे जर्मिनेशन नाही म्हणताय, जर्मिनेशन पूर्ण मरून गेलं म्हणताय. त्यामुळे धान बरोबर राहता नाही. त्यामुळे सर्वजणांसमोर बोलणं झालं. का बोलणं झालं? हेच धान मरत आहे. जर्मिनेशन नाही न्यूजिवडू कंपनी. मी त्याच्याकडून मी दिलो कंपनीवाल्याजवळून. मी देण्यात आलं. माझं जीव घाला तर मी कुठून देऊ सर? बस एवढंच.
पण तुम्ही हमी दिली होती त्यांना की जर उत्पादन झालं नाही तर आम्ही तुम्हाला 50,000 रुपये एकरी मदत देऊ, परंतु आज त्यांना तसं तुमच्याकडून टाळाटाळ करत आहे. तर यांच्यावर तुमची काय भूमिका आहे? ते पीक निघल्यानंतर 50,000 रुपये द्यायचं खाणून होतं. पीक नाही निघलं तर पीक निघायच्या अगोदरच 2 महिन्याच्या वरपर्यंतच धान पूर्ण मरत आहे. की शेतकऱ्यांनी बांधावर जाऊन काम केलं आहे, परंतु धान काही केल्या वाचत नाही, मरतच आहे. तर आम्ही सुद्धा याला मदत देऊ शकत नाही. तर शेतकरी मोठा संकटात सापडलेला आहे की त्यांनी आपलं सतत 2 महिन्याचं उन्हाळ्यामध्ये काम केलेलं आहे आणि सर्व धान जेव्हा लागणीवर आला त्यावेळीस लागवडीवर आल्यानंतर धान जास्त प्रमाणात मरू लागला आणि कंपनी सुद्धा हात वर्त करून की आम्ही नुकसान देत नाही. तर यामुळे शेतकऱ्यावर मोठे संकट सापडलेले आहे की त्यांना मदत देणार तरी कोण, किंवा पुढील कृषी विभाग असेल यांच्याकडून सुद्धा कारवाई होणार का, हे आता आपल्याला बघावं लागेल. ఏం చెప్పాం మనం సీడ్ తీసుకొచ్చినప్పుడు రైతులకైతే సీడ్కు నష్టపరిహారం లేదని చెప్పంటే ఇన్సూరెన్స్ లేదని చెప్పేశాం. మనం పెట్టుబడి కూడా పెట్టమని చెప్పినాం. 1 month కు పేమెంట్ ఇస్తామని చెప్పినాం. నువ్వేమన్నాము అన్న ఒక 10,000 పెట్టుబడికి అన్నావు. అరే నేను చెప్తున్నా నాకు చెప్పింది కాదా చెప్తాడు. మనకు ఏమన్నా ఒక 10,000 పెట్టుబడికి అని అన్నావు. 10,000 రూపాయలు పెట్టుబడికి ఇస్తా అన్నా, ఇచ్చిన నా సీడ్ నచ్చుకున్నారు, నానబోసుకున్నారు, అయిపోయింది. దాన్ని పోసినాం, నాటేసినాక మీరు ఏమన్నారు సరిపోతలే పైసలు అంటే మళ్ళా 10,000 రూపాయలు కూడా ఇచ్చిన ఎకరాకి. ఇప్పుడు ఎకరాకి 20,000 రూపాయలు ముట్టినాయి. ఇప్పుడు మీరు పని చేస్తలేరు, మందు కొట్టకపోతే పురుగు వచ్చి చచ్చిపోతున్నాయి మొక్కలు, గడ్డి తీయాలి అందులోకెళ్ళి, ఎట్లున్న ఫీల్డ్స్ అట్లే ఉన్నాయి. అవి మీకు కమిట్మెంట్ ఏం చెప్పాము అప్పుడు, రైతు కనుక పని చేయకపోతే పిఎల్డి పెడతామని చెప్పినాం. ఇప్పుడు అది చూసినాం, అవి ఫీల్డ్స్ బాగాలేవు, పిఎల్డి అంటున్నాం. నెల క్రితం హెచ్చరించినావు కదా, అదే చెప్పినాం. పేరు నెల 12వ తారీఖు వచ్చి కూడా ఫీల్డ్స్ చూసే పైసలు సరిపోతలేవు మంచిగా చేసుకుంటాం అంటే మళ్ళా 10,000 రూపాయలు అదనంగా ఎకరాకి కొట్టేసినాం. రైతులకు ఇవన్నీ చెప్పేసి తీసుకున్నాం అని చెప్పారు. పని చేయలేదు. ఇప్పుడు ఫీల్డ్స్ బాగాలేవు, వాటిని పిఎల్డి పెడతామని చెప్పినాం. రైతు फील्ड्स बाले मात्र पीएलडी అని చెప్పాం. అది కూడా पेपर राసుకున్నాం మనం. काम नाही केलं म्हणून आम्ही शेतकरी काम नाही केले. जर आमचं चॅनल आतापर्यंत आपण सबस्क्राईबर केलं नसेल तर त्याला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि आपल्या परिवारासोबत पाहत राहा आझाद विदर्भ न्यूज. धन्यवाद.